रायगढ़ जिले के किसानों के उत्थान के लिए जिला परिषद के माध्यम से भरसक प्रयास किए जा रहे हैं और किसान भी इसका फायदा उठा रहे हैं और रायगढ़ जिले के नाम पर चार चांद लगा रहे हैं। जी हाँ, उरन नागांव के एक किसान प्रकाश ठाकुर अपनी खेती में विभिन्न प्रकार के फूलों की खेती कर रहा है और अच्छा खासा मुनाफा कमा रहा है। शुक्रवार को जिला परिषद उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे ने प्रकाश ठाकुर से मुलाकात कर उसके व्यवसाय की जानकारी ली। इस दौरान अरविंद म्हात्रे ने कहा कि रायगढ़ के किसानों के लिए जिला परिषद के माध्यम से जो उपक्रम चलाए जा रहे हैं उसका सही मायने से प्रकाश ठाकुर लाभ उठा रहे हैं, जिसका ताजा उदाहरण हमारे सामने है। रायगढ़ जिल्हा परिषदेमार्फत आम्ही फुलाचं सुद्धा उत्पन्न आज आमच्या उरण भाग हा जसा शहरीकरण भाग म्हणून समजला जातोय, परंतु माझ्या उरण तालुक्यामध्ये नागावमध्ये आमचे शेतकरी प्रकाश ठाकूर हे फुलाचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत आणि ते फुलं आम्ही आज ते एक्सपोर्ट करण्याच्या मागे आहेत आणि चांगल्या प्रमाणे त्याच्या जमिनीचा कसा उपयोग घेतला तर 3-3, 4-4 प्रकारे फुले कशी येतील अशा अनेक सुंदर प्रकारचे फुले आज त्यांच्या शेतामध्ये येत आहेत आणि ते खूप मेहनत करून आज प्रगतीपथावर जात आहेत। हे आम्हाला खूप आनंद वाटतो आणि मी स्वतः इथेशी शेतीची पाहणी करण्यासाठी आलो आणि फुलांचं खरोखर सुंदर असं बगीचा आम्हाला पाहायला मिळाला। मला सुद्धा खूप आनंद वाटला। काल परवाच्या दिवशी मी साताऱ्यामध्ये कास्ताना गेलो होतो, तिथले फुलाचं वर्णन बघितलं होतं, पण त्या फुलासारखंच वर्णन मला आज इथे माझ्या जिल्ह्यात माझ्या तालुक्यात उरण तालुक्यामध्ये हे पाहायला मिळतं। हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे खरोखर आम्ही यांना जे बियाणे देतोय, खते देतोय, याचा खरोखर उपयोग घेतात हे पाहण्यासाठी मी स्वतः शेतीवर आलेलो आहे आणि आता त्यांना आम्ही एक मार्गदर्शन दिले। आमचे डॉक्टर गीते रिटायर आमचे डॉक्टर गीते साहेब माझे पाटी आहेत, त्याही एक सल्ला दिला की इथेच्या मधमाशी खूप आहेत, त्यामुळे आपण यांना मधमाशीचं प्रशिक्षण देऊ जेणेकरून मधाचं सुद्धा ते उत्पन्न घेतील आणि आम्ही त्यांना नक्की जिल्हा परिषदेतर्फे सहकार्य करू।